नर्मदे हर. चाय सकाळी चाय प्रसादी. नर्मदे हर. खूप खूप सेवा. निघालोच होतो आम्ही आणि आता म्हटलं की नाही 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 चहा चहा. जूता काय कृपया अपना जूता हटा दे. हटा दे म्हणजे काय तेच म्हणजे मला काय उनको हिंदी आता नहीं है ना तो वो पूछ रही है क्या लिखा है. उसमें लिखा कृपया अपना जूता यही निकाले. हाँ बाहर हटा दे. एवढं याचा उच्चार होईल ना. ते बघा त्यांनी आणलं बघा. ये बोले हैं बाल उतारो. अन्नदाता आश्रयदाता सुखी भव. नर्मदे नर्मदे. मला आता आठवण आलं की तुम्ही असं. अच्छा आता आम्ही नर्मदा मैयाचाच व्हिडिओ करतोय. हा हा ते बघत असाल तुम्ही. हा ते बघतो. मी रोज बघते. नर्मदे हर. म्हणजे सकाळ झाले का मी बरोबर बघते. हा 9:30ला टाकतोय ना व्हिडिओ सकाळी. हो मी माझ्या सुनबाईला सांगते तू युट्यूब लावून दे. मी बघते. नाही ओळखतो तुम्हाला बरोबर. चला नर्मदे हर मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हो हो चला चला. हो हो चला नर्मदे हर. या मैया अचानक आल्या आणि म्हटलं अहो आम्ही तुम्हाला युट्यूबवर भेटतो बघतो. अरे कोणी ओळख देते का नाही. बघा मैया त्या म्हटलं आम्ही बघतो तुम्हाला रोज. या सगळ्या मैयांना ओळखतो आम्ही. बघा मैया मैयाची कृपा आहे का नाही. हो मैयाची कृपा आहे. हा आणि मी काय म्हणतो मी परिक्रमेत आहे ते फक्त मैयाच्या कृपेनी. आणि मैयाचीच कृपा. ऐका ना मी काय म्हणतो जी व्यसन असती ना जनावरांना बरोबर त्याला एका नाकात एक दोर असतो दुसऱ्या नाकात दुसरा दोर असतो. तसा एक दोर मैयाचा आहे आणि एक दोर अमृताचा आहे असं माझं म्हणणं आहे. हा हा दोर अमृताचा म्हण. कारण त्याशिवाय परिक्रमा माझी मी एकटा आलो असतो तर पण ताकद मैयाची. हा ताकद मैयाचीच आहे ना 100%. दिले म्हणून ते दोर खेचले जातात. 100% काय विषयच नाही. दोर मधच बंद हो हो हो. पण मैयाची ताकद. मी काल अमृताला म्हणलो ना आम्ही दोघं बसलो होतो ना म्हटलं अरे काहीतरी दोर आहे ना अशी बांधलेली आहे मला त्याशिवाय मी इथं थांबू शकत नाही. मी बोललो तिला काल म्हटलं शक्ती मैयाची आहे आणि मला ती जाणवतीये की मला एवढा त्रास होऊन पण मी का इथं उभा आहे ते फक्त मैयाची. नको सण करा मग घरी नाही ना नाही होते म्हणजे तरच सण करून पुढे जाणार असेल. हो अशीच इच्छा होती. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मी हे सगळं सोडून मला जायचं घरी सुख सुख आहे घरी पण नाही जाते ना. नाही जाऊ शकत. हे तरच सण करून मी पुढे जाणार एवढी ताकद आहे. नर्मदे. ॲक्च्युली काय झालं माहिती का काल मला परत सर्दी आणि खोकला तर भयंकर आहे पण काल मला परत कणकण आली होती. डॉक्टरांची वाट बघितली 8-8:30 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत ॲक्च्युली वाट बघितली पण डॉक्टर आले नाही. सो मग म्हटलं मी कॉम्बीफ्लेम घेतली आणि मग आता बरं वाटते. सो ही सगळी शक्ती मैयाचीच आहे कारण त्या मैयाशिवाय नर्मदा मैयाशिवाय पान नाही हलू शकत नर्मदा मैयाच्या ताटावर. नर्मदे हर. हो आणि आता 6:45 झालेत. आज थोडा उशीर झाला कारण काय झालं पाणी नव्हतं. त्यांची पाण्याचं प्रॉब्लेम थोडा आहे इथं. पाण्याच्या टाक्यांचं रोडला आहे ना काम चालू आहे. सो त्यांची कनेक्शन कट झालं होतं पण नंतर चालू झालं त्याच्यामुळे जरा वेळ झाला. तेवढ्यात आम्ही निघालो आणि मैयांनी बोलवलं त्या म्हटलं या चहा घ्या त्या पण पुण्याच्याच आहेत. हा आणि मग हा ना मैयाची कृपा. चला हो हो. आता मिठी तलाईचा आश्रम आम्ही सोडतोय. नर्मदे हर. नर्मदे. साधारण 1.5 किलोमीटर आलो असेल तेवढ्यात आवाज आला बाबाजी चाय पी के जाओ. नर्मदे हर. नर्मदे हर. चाय दाता सुखी भव. नर्मदे हर. मैया कशी परीक्षा घेते माझी बघितलं का. हा नाही अरे नाही मैया कशी परीक्षा घेते. नाही माझी कशी परीक्षा आहे का नाही.
रोज समोसा मागतोय पण मी खाणार नाही आज. आम्ही याला मैया देते ना. तुम्हाला तुम्ही खावा. सहन होईना तुला खोकला झाला. हा नाही 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 आपण नाही खाणार. एक खाणार आहे टेस्ट बघ. तुझी इच्छा किती छान. आहे का नाही? मग जाऊ दे, माझ्या इच्छेमुळे तुम्हाला तरी मिळतंय का नाही? आम्हाला मिळतंय म्हणजे आम्हाला अमृतामुळं इतकं म्हणजे कुटुंब कसं वाटतंय. आमच्या एवढी स्वतः मुली असून सनी एवढी सहमती. अमृता म्हणजे अशी मुलगी ते एक देवीच आहे. कारण तर पाय सुद्धा दाबले. कधी? माझ्या मुलीने नाही दाबले अजून, पण ही माझी 9 महिने पोटात दिल्यासारखी मुलगी. एवढी काळजी घेते. एकच दिवस सरस्वती मैया मागं राहिली आणि सुपकरबाया मोर गेली. मला थोडस मनाला थोडं वेगळं वाटलं, पण काहीच नाही म्हणजे मला आठवून दिलं अमृता. नाही नाही असं जोडप आहे ना पुढं रक्ताच्या नात्यापेक्षा हे नातं मला भरपूर जपतंय. मैयानी केलंय सगळं. मैयाची कृपा आहे. देते आणि ह्या वयामध्ये हे जोडप मुलगा घरी ठेवून त्यांना मैयाने किती मोठी कृपा दिली. नाहीतर आताच्या मुली काही देव धर्म पाहती नाहीत. एवढी आवड आणि हे जोडप एवढं देव देव करते आणि त्या लवकर लहान वयामध्ये एवढं लांब पोचलेलं आहे. त्यांचे आशीर्वाद आयुष्य आमचं आहे त्यांना. नर्मदे हर. मैया किती स्तुती करताय, नका करू एवढी स्तुती. काय नाही, सगळी मैयाची कृपा आहे सगळी. दाद्या ही स्तुती करायला दोघच झाले. नाही, मैयाची कृपा आहे हो. आम्ही काय नाही करत आहे, सगळं मैया करते. वाटतही नव्हतं काय ह्या रस्त्याने असं आम्हाला लोक मयाची प्रेमल भेटतील म्हणून. ही मयाची कृपा आहे. मैयाची कृपा आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहे. मैया करून घेते सगळं, बाकी काय नाही. मैया तुम्हाला काय पाहिजे? मिरची, हरा मिरची. 1 डझन मिरच्या खाल्ल्या का नाही काल तुम्ही? तरी पण अजून हवी. 1 डझन खाऊन पण भैया. हाँ मिर्ची ना, कल मालूम है क्या कितनी मिर्ची खाई उन्होंने? 1 डजन मिर्ची खाई है. अभी भी मिर्ची मांग रही है. वो आश्रम में थे ना, तब खुद ने वो फ्राई करके खाई है. वो इस पे बैठेंगे ना, इस पे, ये देखो इस पे, तब पता चलेगा उनको. एवढ्या तिखट होतं मिरच्या त्या खाल्ल्यात त्यांनी दोघींनी. खूप खाल्ल्या, भरपूर खाल्ल्या आम्ही. बघा, मगाशी चाय प्रसादी घेतली, त्यांनी थांबवलं ना, तर ह्या दादांनी आहे ना परत आवाज मारला. म्हणले चाय प्रसादी दिलेलो बाबाजी. आधी समोसे सोडले होते. समोसे नाही खाल्ले बाबा. मैया खातात ते. असून खाऊ शकत नाही नाही. खा 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 खा. नर्मदे हर. खोकला बरा झाला ना, मैया मला भरपूर दिन. त्या दिवशी बिस्किट कशी दिली? अन्नदाता सुखी भव. हाँ इनको तो चाहिए 2 डजन. नहीं 2 अच्छा 2 समझने का नहीं नहीं खांसी आ रही, खांसी. मैया परीक्षा ले रही है. इतने दिन से समोसा मांग रहा था, तब मैया ने नहीं दिया, आज दे रहे. नहीं खांसी बहुत है. नर्मदे हर. नर्मदे हर. जवळपास 7-7.5-8 किलोमीटर आलो आहे आम्ही सकाळपासून. आणि काही गोष्टी मला सांगायच्यात आज. गाडी जाऊ द्या. मराठी माणूस आहे ना, परिक्रमा का करतोय, कशी करतोय, मी तुम्हाला सांगतो आता. कालच्या आम्ही आश्रमात आहे ना जेवण करत होतो. आम्ही ॲक्च्युली थोडी जरा वाढायची सेवा दिली मी दुपारी. आणि अमृता आणि मैयांनी रात्रीचं जे 30-35 लोकांचं जेवण होतं ते चपात्या वगैरे करून घेतल्या. अशी सेवा आम्ही केली. तर जेवताना आम्ही रात्री तिथले जे महाराज आहेत ते त्यांच्या सेवकाला सांगत होते, हाँ महाराष्ट्रीयन, ये सब महाराष्ट्रीयन लोग आहे. पुढचा शब्द ऐका, ये लोग खाते बहुत है. किती वाईट वाटलं माहिती आहे का ऐकून. आणि हे होतंय परिक्रमेत आहे ना, हे सगळ्या गोष्टी होतात आहेत. आता मराठी माणसाचे कृती सांगतो मी, काय काय कृत्य आहेत परिक्रमेत.
सुरुवात करतो ब्राह्मणगावपासून. ब्राह्मणगावला आम्ही जेव्हा होतो ना रात्री, तेव्हा एवढी गर्दी होती आश्रमात. तुम्ही बघितला असेल व्हिडिओ तर. आम्ही मंदिरात झोपलो होतो. तेव्हा जेवताना आहे ना, आम्ही आसनं सगळ्या लोकांची तिरकी करून आम्ही तिथं बसलो होतो जेवायला. तर मी, मग अमृता आणि अजून एक MP चा माणूस होता. त्याच्या पलीकडे एक माणूस होता. जेवताना चपाती नव्हती म्हणून त्यांनी ताट फेकून दिलं. भात खाऊन कंटाळा आला होता त्याला. मराठीच माणूस होता तो. अजून त्याच्या वेळी थोड्या वेळाने नर्मदे हर, चला आलो मी. त्याच्यानंतर एक 10 मिनिटांनी जेवायला बसलो आम्ही. जेवतानाचा किस्सा सांगतो तुम्हाला. आम्हाला वाढून घेतलं आणि आमच्या शेजारी MPचा एक माणूस बसला होता, ज्यांनी तुम्ही जर सगळे व्हिडिओ बघत असाल तर आम्ही दुपारी एका ठिकाणी थांबलो होतो जेव्हा आम्हाला जेवण मिळालं. ते लोक, त्यांची एक बोलेरो होती बरोबर, आणि ते लोक आहेत ना सेवा पण करत होते आणि त्यांच्याबरोबर माणसं पण होती परिक्रमा करणारी. सो तो माणूस तिथं बसला होता अमृताच्या शेजारी जेवायला. आपला मराठीच आला एक जण, हाताला धरलं त्याच्या डायरेक्ट. जेवता ताटा हाताला धरलं आणि डायरेक्ट ए उठ, इथं का बसला तू, माझा आसन इथं. आणि आम्ही काय केलं होतं, आसनं सगळ्यांचीच पलटी केली होती आणि त्याच्यावर बसले होते कारण जागाच नव्हती. 30 लोकांचा 40 लोकांचा आश्रम आणि तिथं 500 लोक गेल्यावर काय होणार. तर तो एवढा आरे रवी करायला लागला ना त्याला. तर अमृताला वाईट वाटलं ते बघून ना. ती म्हटलं तुम्ही असं का करताय ना, त्यांना जेवता ताटावरून का उठवताय, तुमच्या आसनावर थोडीच बसलेत ते, जेवायला बसलेत, आम्ही सगळेच जाणार आहे उठून इथून. तरी तो ऐकायला तयार नव्हता. विचित्र 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 लोक आहेत परिक्रमेत. अजून एक किस्सा सांगतो. आता मला त्या आश्रमाचं नाव माहीत नाही, लक्षात नाही. आंघोळीला बसलो मी. सॉरी खोकला येतोय. आंघोळीला बसलो मी. आंघोळ झाली माझी ऑलमोस्ट. फक्त कमंडलू शेवटचा ओतून घेतला. तेवढ्यात बाजूला उभ्यानी लघुशंका केली माझ्या शेजारी. आणि असं मोठा असं एक 3-4 नाळांचं हे होतं, भाग होता वेगळा आंघोळीचा. गाड्या यायला लागल्यात मी बोलतोय तर तिथं त्यांनी डायरेक्ट माझ्या शेजारी उभं राहून लघुशंका केली. पुढच्या बाजूला टॉयलेट्स होते पुढच्या बाजूला, पण ते बिझी होते. त्याच्यामुळे त्याला ते दम नाही धरावला आणि डायरेक्ट त्यांनी सोडून दिली. मग काय करणार, शेवटी नरमध्ये हर केलं. त्यांना म्हणलं पाणी जास्त होता, कारण कसं आहे मैयाच्या किनाऱ्यावर आलं की रागराग करायचा नाही, चिडायचं नाही कोणावर. त्याच्यामुळं काय चिडायचा विषय नव्हता. तिथंही मराठी माणूस. खुंटामोडीचा आश्रम माहिती आहे ना तुम्हाला. तिथं अमृताचं त्या आश्रम चालवणाऱ्याची जरा किरकिर झाली. तो आश्रम जवळ आला ना, आश्रमाचं दार आहे. आता इथं फक्त मराठी माणसाला नाही बोलत आहे मी. इथं सगळ्याच परिक्रमावासांना मी बोलतोय. आश्रमाचं जे गेट आहे, गेटच्या लागून 7 फूट 8 फूट असेल मॅक्स, सगळं हागून ठेवलं होतं. एक साधू चालला होता आमच्या पुढं होता. तो म्हटला इन लोगों को म्हणजे शिवी दिली त्यांनी, इन लोगों को है ना खाना नहीं देना चाहिए, आश्रम में खाते और इधर ही हागते. एवढ्या पद्धतीने तो बोलला. आणि याचमुळे ना हे आश्रम सगळे बंद होतील, कारण एवढी घाण करतात येत लोक. म्हणजे तुम्ही जर स्वच्छता तुम्हाला आता घरी जर तुम्ही करत असाल, पाळत असाल ना, तर तुम्ही परिक्रमेचं खूप अवघड आहे तुम्हाला गणित बसणं. खरं तर परिक्रमेत दुसऱ्याच दिवशी मी घरी निघून गेलो असतो. आता ह्या मी ऑन रेकॉर्ड कॅमेऱ्यावर बोलतोय. एवढी लोक विचित्र आहेत, एवढी भांडकुदळी आहेत आणि एवढी अस्वच्छ आहेत. कालचा किस्सा सांगतो. बोटीत आम्ही बसलो, जिथं जागा मिळेल तिथं बसलो. मला थोडा गुडघ्याचा एक प्रॉब्लेम आहे, मला मांडी घालता येत नाही. सो एक कट्टा होता, त्याच्यावर ऑलरेडी एक माणूस बसला होता. मी त्याच्या जवळ जाऊन बसलो. बरं, माझी काही चूक होती, मला जागा मिळाली, मी बसलो. तर तो एक ग्रुप होता 7-8 लोकांचा. तर त्यांच्यातला एक जण म्हणजे तो बसलाय ना, तो त्याला काहीतरी म्हणला पुढच्याला.
त्यांनी डायरेक्ट आहे ना मला दंडकाने ढोपारायला सुरुवात केली. बरं मी 28 दिवस सहन करतोय ना सगळंच, की बाबा 27व्या दिवशी झालंय की तुम्ही प्रत्येकजण काय ना काहीतरी कृती करते, काय ना काहीतरी कृती करते, कोणी पार एवढं करायची राहिले आता अंगावर. पण मला काल बांध तुटला माझा. त्यांनी जसं ढोपरायला सुरुवात केली ना तसं मला राग आला की मी वळून लगे डायरेक्ट त्याला म्हटलो, जो बोलना है मुंह से बोलो, हाथ मत लगाओ. तो म्हटला फिर नीचे उतरो. म्हटलो फिर क्या तुम्हारी पिताश्री की बोट है क्या, नीचे उतरो. जगह सबको दी है, सबको मिलेगी, सबने पैसा दिया है, आपने अकेले ने खरेदी नहीं की है बोट. MP चे होते बरं का ते. मग तो मला बोलायला लागला, तो गाडी जाऊ दे. तो मला बोलायला लागला त्यांचा गुडघ्याचा प्रॉब्लेम है, उनके पैर का प्रॉब्लम है, इसीलिए वो ऊपर बैठे हैं, उनको जगह दो. मतलब मेरा भी पैर का प्रॉब्लम है ना, मैं उनको तकलीफ दे रहा हूँ क्या, परेशान कर रहा हूँ क्या, नहीं कर रहा हूँ ना. वो जैसे बैठे हैं वो मैं भी वैसे ही बैठा हूँ ना, तो परेशान क्यों कर रहे हो मुझे. आपको किसने हक दिया है मुझे परेशान करना, वो पीछे से ढकेलना. तो ज़्यादा आवाज़ मत करो. मग मी चिडलो, म्हटलं तू ज़्यादा आवाज़ मत कर और मुझे परेशान मत कर. यहाँ सब मैया की शरण में आए हैं, आप हात लगा सकते हो तो मैं भी हात लगा सकता हूँ. नर्मदे यार मैया बसायचं आहे, व्हिडिओ करतोय म्हणून बसले. नाही 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 मैया आपल्याला दिसत गेल्या त्या पुढं. अरे मैया लांब आहे अहो अजून. मैयाच्या तटणी चाललो काल. नाही नाही लांब आहे अजून मैया. ती मैया नाही का म्हणली आपण मैयाच्या तटणी आम्ही चाललोय आता इथून आहे ना जवळपास 100-200 फूट असेल मैया. पलीकडे. हो खालच्या साईडला आहे ना म्हणून दिसत नाही. आणि मग ती कशी म्हणली आम्ही त्या तटणी चाललो. मग आता पुढे गेल्यावर तटच लागणार आहे आपल्याला. त्या पुढे आहेत ना एक दिवस आपल्या, हं, मग 30 किलोमीटर पुढे आहेत आपल्या त्या. असं झालं. नाही मी म्हटलं बाई तिथं मैयाच्या तटणी चाललो. नाही 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 त्या 30 किलोमीटर पुढे आहेत. मैया कुठं दिसाली. 30 किलोमीटर पुढे आहेत ना त्या. चला मग आलो मी पण. हा चालतं. बरं वाटतं ना तुला? हो एकदम व्यवस्थित. काय तुला परत नाही 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 काहीच नाही. खोकल्याचं नाही नाही त्रास नाही म्हणून जरा इसरत. नाही खोकला येतोयच आहे पण काय आलोच. बघा मैयांना किती काळजी आहे ना माझी. कसं सोडून जाईन मी यांना. मी त्यांना पहिल्या दिवशी म्हटलं जेव्हा भेटल्या ना, म्हटलं नाही तुम्हाला नाही सोडून जाणार मी, काळजी नका करू. तर बरं तो 7-8 जणांचा ग्रुप होता, त्यांना मी गप्प केलं कारण माझी चूकच नव्हती काय, मला उगाच ढोपरत होते मागून. ते झालं 10 मिनिटांनी तिथे एक बाबाजी होता, म्हणजे महाराज होता, भगवी वस्त्र घातलेला. तो त्यांना म्हणायला लागला की कहाँ से हो आप. तो म्हटला MP से हो. तो त्याला म्हणतोय की MP से हो तो काय घबरा रहे हो, डर क्यों रहे हो. म्हणजे विचार करा तुम्ही की काय लेवलला ही लोक आलेली आहेत. भांडणाच्या म्हणजे परिक्रमेला आलाय का भांडणं करायला आलाय की अस्वच्छता करायला आलाय, नक्की काय करायला आलाय तुम्ही. म्हणजे महाराष्ट्राचीच लोक नाही आहेत वाईट, MP ची पण भयानक परिस्थिती आहे लोकांची. म्हणजे जेवढी महाराष्ट्रातली लोक अस्वच्छ आहेत उद्धट आहेत, तेवढीच लोक MP ची उद्धट आणि अस्वच्छ आहेत. टॉयलेटला गेल्यावर पाणी ओतायचं नाही. सपोज पाणी संपलं असेल तर नळ बंद करायचे नाहीत. पुढचा व्यक्ती जो जाईन त्यांनी नळ बंद करायचे. पाणी आल्यावर त्यांनी वॉशरूम स्वच्छ करायचं आणि मगच वॉशरूमला जायचं. ही अशी सगळी परिस्थिती परिक्रमेत आहे. म्हणजे जेवढं छान छान व्हिडिओमध्ये दिसतंय तेवढं छान छान परिस्थिती परिक्रमेत नाही आहे. तुम्ही जेव्हा आश्रमात जाता किंवा आश्रम शोधता तिथून पुढं खरं तर तुमची पेशन्स जो असतो की तुम्ही किती पेशन्सनी परिक्रमेत थांबू शकता तो तुम्हाला आश्रमाच्या वेळेला तुमचा टेस्ट होतो. चालताना तुम्हाला काहीच अडचण नाही, खूप चांगली लोक भेटतात, खूप मैया खूप छान तुम्हाला घेऊन जाते. आणि आश्रमवाले तरी काय करतील ना, कितपत सेवा देतील. आता काल तुम्ही बघितलं ना की किती सुंदर ती खोली होती, सगळं व्यवस्थित होतं.
पण लोकांनी जर ठरवलं तर अस्वच्छ करायचं आहे तर ते अस्वच्छच होणार. कारण आम्ही आता काल खोली झाडून घेतली, बाहेरचा पॅसेज झाडून घेतला, पण जर पुढच्यानी घाणच करायची ठरवली तर ती घाणच होणार का नाही? ही अशी भयानक अवस्था आहे. आणि खरं तर आहे ना, कुठंतरी प्रत्येक आश्रमाने आता सपोज गजानन महाराजांचं जे आश्रम आहे ओंकारेश्वरला, त्यांनीच नियम केला पाहिजे किंवा परिक्रमेचाच नियम ठरला पाहिजे आता की रोज मोजकीच लोक सोडायची पुढे. किंवा ज्याची आहे ना परिक्रमा असे, आपण संन्यासी नाही आहे, आता साधू संत आहेत ते करू शकतात परिक्रमा कित्येक वेळेला. पण जर आता तर मी डायरेक्ट थेटच बोलतो की माझ्या हिशोबाने मला जे वाटतंय, मी जे परिक्रमा आता करतोय किंवा मैया करूनच घेते ती, माझं काय नाही आहे, माझ्यामध्ये तेवढी क्षमताच नाही आहे परिक्रमा करायची, एवढे किलोमीटर चालायची, पण मैया शक्ती देते, मानसिक असेल शारीरिक असेल. पण हे जे परिक्रमा आहे ना ती प्रत्येकाने आहे ना एकदाच करावी. कारण ज्या पद्धतीने गर्दी होती, तुम्ही काल पण आश्रमात बघितलं ना, अक्षरशः रस्त्यावर लोक झोपली होती. ही जर परिस्थिती असेल तर आपण का दुसऱ्या वेळेला यावं परिक्रमेला? तुम्हीच सांगा. गर्दी करायला किंवा झुंड घेऊन यायला 30-40 लोकांचा, भले त्या लोकांचा फायदा होत असेल, मी कोणालाच उद्देशून बोलत नाही आहे बरं का, मी जी फॅक्ट आहे ते सांगतोय. आत्ता पण झुंडीच लोक चालली आहेत 10-10, 15-15नी, आणि एकच ग्रुप नाही आलेला इथं, झुंडनी खूप ग्रुप आहेत. मला कोणालाच मी कोणाला ट्रोल पण नाही करायचं, माझी इच्छा पण नाही आहे. माझी जी परिक्रमा मैया करून घेते ना, त्या मैयाच्या परिक्रमेत जे अनुभव मला येतात ते मी तुम्हाला सांगतोय की इथून पुढं जे परिक्रमेला येणार आहे. मला काल पण एक कमेंट आली होती की मी अशा डिसेंबरमध्ये येणार आहे, तर एवढी गर्दी बघून मी येऊ का नको. जे नंतर परिक्रमेला येणार आहे त्यांच्यासाठी माझा ही जी मी क्लिप आहे ती बनवतोय आणि व्हिडिओमध्ये टाकतोय की भयंकर अवस्था आहे. तुमची जर तयारी असेल गर्दीला फेस करण्याची किंवा अस्वच्छतेला तोंड देण्याची आणि उद्धटपणा ऐकून घेण्याची, त्याला उत्तर न देण्याची, शांत बसण्याची, आणि रोज हे 3-4 वेळा होतं. जेवायला बसताना होतं, थोडा पाय धक्का लागला कोणाला तर होतो, वादविवाद. तुम्ही किती पण शांत बसा, समोरचा उद्धटसारखा बोलणार तुमच्याशी. जेवण झाल्यानंतर खरकटा ताट धुताना होतो, कारण शेजारचा तुम्ही भले विचार करता की त्याच्या अंगावर उडू नये, पण समोरचा नळ जोरात करणार, ताट ते खरकटा असंच तुमच्या तोंडावर उडवणार. तेव्हा तुमच्या पेशन्सची क्षमतेची खरीच परीक्षा होती. वॉशरूमला जाताना येताना होणार, आंघोळ करताना होणार, आसन लावताना होणार. आसन लावताना तर भयानक परिस्थिती. त्यांच्या मनाप्रमाणे आसन नाही लागलं, तुमचं थोडं इकडं तिकडं लागलं, तुमचा पायाचा स्पर्श जरी झाला आसनाला, तुमची काही खैर नाही. त्यांच्या दंडकाला थोडा धक्का लागला तरी तुमची काही खैर नाही. ही अवस्था आहे आत्ता परिक्रमेची. चालताना खूप आनंद मिळतो, खूप आनंद मिळतो, खूप आनंद मिळतो. जागोजागी खूप सुंदर लोक मिळतात, चहाला बोलवतात, जेवणाला बोलवतात, सगळा आनंद आहे. पण तुमची खरी परीक्षा आहे ना माणसांमध्ये होती, जी परिक्रमेला आलेली आहे, जी उद्धट आहेत, जी वाईट आहेत. मला तर 80% लोक ही उद्धटच दिसली आश्रमांमध्ये. आता तुम्हाला वाटेल काही लोकांना की समोरचा जसं तुम्ही आहे तसं तुम्हाला लोक दिसतील, पण तुम्ही परिक्रमेला या, म्हणजे तुम्हाला त्याची जाणीव होईल की काय परिस्थिती आहे मी जे बोलतोय ते. आणि मराठी लोक साधी भोळी आहेत, हे ते MP ची पण आहेत तशीच साधी भोळी. पण तुम्हाला जास्त आकडे आहेत ना ह्या 2च राज्यांमधले दिसतील जी लोक खरंच अस्वच्छ आणि उद्धट आहेत. मी महाराष्ट्राचा असून हे बोलतोय हे लक्षात ठेवा की काहीतरी मी बघितलंय, काहीतरी अनुभव घेतलाय म्हणून बोलतोय. चला, हे लोक खूप पुढे गेलेत आता, परत त्यांना काळजी वाटेल माझी, कारण काल कणकण आली होती ना मला. चला, नर्मदे हर, नर्मदे हर. खरं सांगू का, हे सगळ्या गोष्टी मला नव्हत्या सांगायच्या, व्हिडिओमध्ये टाकायच्या पण नव्हत्या, पण काय करू, जी रियालिटी ते रियालिटी आहे, हे सगळ्यांसमोर आली पाहिजे ती. कारण मी जे काय 1-2 लोकांचे व्हिडिओ बघितले यूट्यूबवर परिक्रमेच्या आधी, म्हणजे मागच्या वर्षी, त्याच्यामध्ये मला ह्या गोष्टी कुठंच नाही दिसल्या हो.
की ज्या पद्धतीने लोक येतात, ग्रुप्स घेऊन येतात, ते आसनं लावतात, त्यांचं टायप असतं आश्रमांच्या. काही लोकांना, सगळे आश्रम वाईट नाही आहेत, काही आश्रम असतील तसे लोक असतील काहीला आश्रमांमध्ये, कारण मला अजून अनुभव तो आला नाही आहे. पण 1-2 वेळा मैयांना आहे ना बाहेर झोपायला लागलं होतं आमच्यापासून. जेव्हा तुटल्या होत्या, मी आजारी होतो तेव्हा अक्षरशः त्या झुंडीने आहे ना त्यांना आश्रमाच्या बाहेर झोपवलं आहे. आणि ह्या गोष्टी मी कधीच नाही बोललो, पण खूप गोष्टी अशा रोज होतात, त्याच्यामुळं मला थोडं जरा मग बोलावं वाटलं. आणि मराठीच लोक होती ती, ज्यांनी ऑलरेडी ॲडव्हान्स बुकिंग केला होता आश्रमातल्या काही सीट्स 25-30 जणांच्या. तो मराठीच व्यक्ती होते, कळालं का? म्हणून बोलायला लागतंय. आणि त्याच व्यक्ती जेव्हा यूट्यूबवर ज्ञान देत असतात ना, तेव्हा हसू का रडू अशी परिस्थिती होती. कारण भामणे गावात जेव्हा मला ताप आला होता ना, तेव्हा त्याच व्यक्ती अशा बोलताना दिसल्या, आम्ही बघितल्या, कानाने ऐकल्या, की डायरेक्ट थेट आसनं लावायची, कोणाला विचारायची काही गरज नाही पडत. आणि यूट्यूबवर ज्ञान द्यायचं की तिथल्या लोकांना पहिलं विचारायचं, आसनं लावू का? वा रे वा, काय आहे बघा. मला जे दिसलं, मी जे अनुभवलं ते मी तुम्हाला सांगतोय. कारण कुठंतरी बांध फुटलंच पाहिजे ना. अख्खा हा एवढा मोठा म्हणजे अनुभवांची शिदोरी मी अशीच मनावर लादत परिक्रमा करावी का? नाही. जे अनुभव तुम्हाला सुंदर अनुभव येतात मी दाखवतो ना, तसेच वाईट अनुभव पण दाखवले पाहिजेत खरं तर. पण कसं आहे, माझी मानसिकता तशी नसती की त्यावेळेला कॅमेरा चालू करून ते रेकॉर्ड करायची. काल तर आहे ना, मिठी तलाईला पोचायच्या आधी आहे ना, हा असा रोड आहे, असा मैया लोक चाललेत आणि एक जण टॉयलेटला बसला होता. मला माहितीच नाही कुठल्या राज्यातला आहे. इथे बसला होता, इथे असा रोडवर. तो व्हिडिओ आहे माझ्याकडे. काय काय म्हणजे काय सांगू तुम्हाला आणि काय नाही. अहो पवित्र आहे. नर्मदा परिक्रमा आहे ना, खूप पवित्र आहे. बघा, काटा आला माझ्या अंगावर. आणि खूप सुंदर आहे, तुम्हाला खूप सुंदर अनुभूती देईल. पण याच्यात चालणारे जे व्यक्ती आहेत त्या वाईट आहेत, ती वृत्ती वाईट आहे. त्याच्यामुळे त्रास होतो, बाकी काहीच नाही. हो, जाऊ द्या. आता हा विषय परत नाही निघणार माझ्याकडून, कारण हे अनुभव तर आम्हाला आता रोजचे झालेले आहेत. नर्मदे हे बघा, पूर्ण परिक्रमा आहे ना, ती फक्त या सेवा करणाऱ्या लोकांमुळे आहे ना शक्य आहे. खूप छान सेवा करतात, खूप, आणि खूप प्रेमाने सेवा करतात. आणि बिचाऱ्यांना पण परिक्रमावासी काय पण उलटं पालटं बोलतात. ते बघून तर अजून दुःख होतं. ठीक आहे, जाऊ दे, काय करणार. ज्याची ज्याची बुद्धी, जसं जसं वागायचं ते त्यांची परिस्थिती आहे, आणि त्यांची बुद्धी तेवढीच आहे म्हणायचं. नर्मदे नर्मदे नर्मदे. हे बघा, खूप सेवा करतात, मनोभावे. नर्मदे. वाटेतच हनुमानजींचं एक सुंदर मंदिर लागले. इकडं नर्मदा मैया आहे आणि परिक्रमा असे आता थांबलेले आहेत विसाव्याला. चौकातच महाराजी थांबले होते. ले चलो चलो चलो, भोजन प्रसादी पाओ, आराम करो, विश्राम करो, कपडे धो, उसके बाद आगे जाओ. नर्मदे हर. जाऊ मंदिरात दर्शनाला. नर्मदे. हे बघा, हे महाराजजी होते ते. नर्मदे हर. खोकला वाढलाय माझा उलट. आता हळूहळू सर्दी कमी होईल आणि खोकला वाढत जाईल. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.
जय जय बजरंग बली की जय. जय जय बजरंग बली. जय जय बजरंग. जय जय बजरंग. नर्मदा मैया की जय. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर. बघा सदावर्त म्हणलं की अर्धीच्या वर पब्लिक गायब. एक कमेंट आलीच होती मला की विमलेश्वर नंतर सदावर्त चालू होईल आणि मग बघा गंमत तुम्ही, जी गर्दी आहे ती एकदमच गायब होईल. ठीक आहे, सदावर्त म्हणलं की स्वतःला बनवून खायला लागतंय ना, त्याच्यामुळे लोक आयतं मिळेल तिथं पळतात आहेत. कदाचित नसेल जमत त्यांना, दमत असतील. सदावर्त म्हणजे काय, आपलं आपण जेवण बनवायचं आणि खायचं, आनंद आहे ना त्याच्यात. ठीक आहे, काय हरकत नाही. चला नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रम एवढं करणं सोपं नाहीये. आमची अमृता ताई पीठ पण मळती, लाटती पण, एवढी आवड आहे तिला. मी तर चॅटच झाले तिच्या पुढं. अहो तिची स्तुती नका करू, परिक्रमेचं सांगा काय असेल ते. कारण तर ती परिक्रमाची म्हणजे स्तुती करायजोगं जग झाले, त्याच्यामुळं तिची स्तुती करणंच आहे. नाही ते नाही विषय. परिक्रमा मैयाच तिला बुद्धी देती, पण कसं आहे, मैया तिच्याकडून करून घेती ती पण सगळ्यांना. जाऊ दे, सकाळपासून नुसते अमृता 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 नुसतं आपलं लांब जाऊन बसतो मी. हा, नुसतं कौतुक तिचंच. कॅमेरा चालू केला की नुसतं अमृत 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 अमृत. जाऊ द्या, बंद करतो मी कॅमेरा, जाऊ द्या. नर्मदे हर. नर्मदे हर. मिक्स व्हेज आणि मस्त चपाती. नर्मदे हर. नर्मदे हर.
नर्मदे हर. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही कलादरा म्हणून ठिकाणी पोहोचलोय गावात. आणि इथं सुंदर प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर आहे आणि पोहोचलो आम्ही तिथं. नर्मदा मात की जय, कपालेश्वर महादेव की जय. आणि इथं कपालेश्वर महादेव पण आहे. भगवान की जय, विष्णु महालक्ष्मी मात की जय, राधा कृष्ण भगवान की जय, परम पटेल महाराज की जय, बापूजी महाराज की बढ़िया देव की जय. अतिशय सुंदर मंदिर आहे आणि आसनं लावलेली आहे सगळं. इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे. हॉल फुल झाला आहे त्याच्यामुळे मागे आसनं लावली लोकांना. नर्मदे हर. मैयाच्या पण दर्शनाला नेतो मी तुम्हाला. नर्मदे हर. पूर्ण फुल झाला हॉल. आणि आम्ही इथं आसन लावलंय. नर्मदे हर. मैयाकडे जाऊ चला. नर्मदे हर. हे कपालेश्वर महादेवांचं मंदिर आहे आणि वरती मोर बघा काय सुंदर आहे ना. वाह. नर्मदे हर. कपाळेश्वर मंदिरात मी आलेलो आहे आता. ही सुंदर 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 पिंड आहे. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. वाह. नर्मदे हर. 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 आता शांतता आली. बरं वाटलं. मैया बघा. नर्मदे हर. आणि मैया किती मोठी दिसते बघा ना. असं वाटतच नाही की त्याचा पलीकडचा तट दिसेल आपल्याला. नाही दिसणार. नाहीच दिसणार. हा. ज्यावेळेस भरती येईल त्यावेळेस भरती आल्यावर इथपर्यंत पाणी येईल ना. ओलं आहे. नाही तसं आता काय तुला यायला लागला काय खोकला. ठसकायला नर्मदे हर. शोषण नर्मदे हर.